नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दिगंबराय दिव्यरूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त हेच एक सत्य. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त सर्व ज्ञान प्राप्त. गुरुदेव दत्त 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 गुरुदेव दत्त. बंधू भगिनींनो, आपण गुरु महाराजांवरचा प्रख्यात ग्रंथावर आजचं हे 5वं सेशन आपण करतोय. सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. आणि आपण 20 अध्याय पूर्ण करून थांबलो होतो. कावडी बाबा म्हणजे अनंत सूत पिंपळगावचे नगर जिल्ह्यातले, त्यांनी हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला जो 61 अध्यायी आहे. आणि त्यातले 20 अध्याय बघून आपण मागच्या वेळी थांबलो. आज 21व्या अध्यायाची सुरुवात. 20व्या अध्यायाच्या शेवट दत्तात्रेयानं अनसूयेनं प्रश्न केला होता की अध्यात्म म्हणजे काय. आणि त्यांनी त्या अध्यायाच्या शेवटीला असं म्हटलं की या प्रश्नाचं उत्तर मी तुला सविस्तर देतो, पण सूर्यास्त होऊ लागलाय म्हणून मला पुढच्या भ्रमणाला जायला हवं. आणि मग पुढचा अध्याय चालू झाला, तो 21वा अध्याय. अध्यात्म म्हणजे काय असा प्रश्न तिने विचारला आणि दत्तात्रेयांनी उत्तर दिलं. यापूर्वी राजा यदू मला शरण आला. त्यानंतर सहस्रार्जुनाच्या प्रश्नांची उत्तरं मी दिली. ती उत्तरं यदू राजाने मला जशी उत्तरं दिली तीच मी त्यांना सांगितली. अध्यात्म याचा अर्थ एखाद्या विषयामध्ये आत्मा ठेवून केलेली कृती म्हणजे अध्यात्म. कला कौशल्य विद्या ज्ञान जे काही आपल्याला मिळवायचंय, 14 विद्या 64 कला आहे त्याचं प्रमाण आहे. पण या विद्या किंवा या कला म्हणजे आत्महिताचं साधन नाही, तर आत्महिताची ओढ ज्याला आहे त्यानं अध्यात्माची आवड जपायला हवी. मगाशीच तुम्हाला म्हटलं की आत्मा ठेवून केलेली कृती, भजन कीर्तन नामस्मरण वाचन पठण ग्रंथ वाचन ग्रंथ लेखन हे सगळे
आत्मसुखाचे मार्ग सांगितले. अध्यात्म ज्ञानामध्ये रस घेण्यासाठी त्या माणसाची पूर्वजन्माची पुण्याई उपयोगी पडते. उदाहरण असं दिलं की एखाद्या बगळ्याला आपल्या जेवणाच्या ताटलीमध्ये जेवण देऊन काही उपयोग नाही. बगळा आणि एक इसाप नीतीमध्ये गोष्ट होती, बगळा आणि कोल्हा. एकदा बगळा कोल्ह्याकडे मित्र म्हणून जेवायला गेला आणि कोल्ह्यानं त्याला ताटलीमध्ये आपण काय खात होता ते त्याला दिलं. त्याची चोच इतकी मोठी आहे, करकोचा म्हणा किंवा बगळा, चोच मोठी आहे, त्याला ते ताटलीतलं जेवण काही जेवता येईना. पुढे एक दिवशी आता कोल्हा करकोच्याकडे गेला जेवायला, तर त्यांनी उंच असं भांडं, त्यामध्ये त्याला खीर खायला दिली. या भांड्यात तोंड घालून कोल्ह्याला काही खीर खाता येईना. तात्पर्य आपण असं घेऊ, जे ज्याच्यासाठी योग्य आहे तेच साधन आपण वापरावं लागतं. पाहुणे म्हणून कोण येणार, त्यांना काही पथ्यपाणी आहे का, त्यांची आवड काही वेगळी आहे का, हे सगळं बघून आपण जेवण बनवतो आणि ते सगळ्यांनी खावं म्हणून त्या त्या पात्रामधून दिलं जातं. पाणी पिण्याचं भांड वेगळं, वाटी वेगळी, चमचा वेगळा, ताटली वेगळी, ताट वेगळं, अशी प्रत्येक साधनं वेगळी आहेत. याच्यात पुढे म्हटलं की पूर्वी जग हे निराकार होतं. पंचमहाभूत, चंद्र, सूर्य, तारांगण, नक्षत्र तिथे होती. यक्ष, राक्षस, देव, मनुष्य लोक त्यानंतर निर्माण झाले. तीर्थ, वेगवेगळे पर्वत, नद्या, ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी या सगळ्या जगाला आकार दिला. मन, चित्त, बुद्धी यांचं आधिक्य कळलं. वर्णभेद, शब्दभेद आले. पुरुष आणि प्रकृती हे दोन गुण ब्रह्मदेवानं निर्माण केले. जीवात्मा आणि परमात्मा या मंथनातून त्रिकूट विस्तारलं. सृष्टीची उत्पत्ती झाली आणि मूळ तत्व ओम हे आपल्या स्वरूपामध्ये प्रगटलं. अकार, उकार आणि मकार यातून तीन दैवत प्रगटली. अकारातून ब्रह्मदेव, उकारातून विष्णू आणि मकारातून शिवशंकर. त्यांना ते गुण मिळाले. ब्रह्मदेव हे रजोगुणी आहेत, विष्णुदेव हे सत्वगुणी आहेत आणि शिव तमोगुणी आहेत. आपल्या या विराट देहामध्ये सुद्धा हे सगळे अभिमान निर्माण झाले. कधी आपण कोपिष्ट होतो, राग राग करतो, कधी नॉर्मल वागतो माणसासारखं, आणि क्वचित सत्वगुणांनी युक्त असं आपलं वागणं असतं. सृष्टीचं जो पालन करतोय तो विष्णू आहे आणि संहार करतात ते शिव आहेत. निर्मितीचं कार्य ब्रह्मदेवांकडे दिलेलं आहे. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त यानंतर येतो तो अहंकार. भगवंताच्या भजनाची गोडी लागली तर ही गोडी वाढते, आवड निर्माण होते, मन आनंदित होतं, विचारातून आचरण घडू लागतं आणि आत्मोन्नतीसाठी जीव धडपडू लागतो. आपल्याला सुद्धा भक्तीचा अहंकार झाला तर त्याला सुद्धा उत्तर द्यावं लागतं. राजस अहंकार म्हणजे पंचेंद्रिय, नाक, कान, डोळे, जीव आणि त्वचा
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे या सगळ्याचे अनुभव आहेत. ज्ञानेंद्रिय ज्ञान देतात. कर्मेंद्रिय हात पाय वगैरे आपली कर्म करतात, शरीराला साथ देतात. कर्मानुसार सुख दुःख प्रत्येक व्यक्ती भोगत असते. पंचमहाभूतापासून 25 प्रकार निर्माण झाले असं दत्तगुरूंनी अनुसूयेला सांगितलं. मग तिने लगेच प्रश्न केला की तिला सुद्धा आता अध्यात्माची आवड निर्माण झालेली आहे आणि तिने पुढचा प्रश्न विचारला की हे जे पंचमहाभूतातून 25 तत्व निर्माण झाली ती तू मला सविस्तर सांग. दत्तगुरु म्हणाले की हो, मी तुला सगळं सांगणार आहे. दत्त प्रबोध ग्रंथ आणि यामधला हा 21वा अध्याय इथे पूर्ण होतो. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अध्याय 22वा आणि दत्त प्रबोध या ग्रंथाच्या 22व्या अध्यायामध्ये दत्तगुरूंनी आपल्या आईला पंचतत्वांपासून जे 25 प्रकारचे देहामध्ये गुणधर्म निर्माण झाले ते त्यांनी सांगायला सुरुवात केले. पंचमहाभूतांनी हा पिंड किंवा हे शरीर बनलं, जे या सगळ्या ब्रह्मांडामध्ये तेच आपल्या पिंडामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचतत्व आहेत. पृथ्वीवर अस्थि, मांस, नाडी, त्वचा, केस यांच्या शरीरावर निर्मिती होते. पृथ्वी या तत्वामुळे अस्थि, मांस, नाड्या, त्वचा, केस यांची निर्मिती होते. आप म्हणजे पाणी, यामुळे रक्त, लाळ, वीर्य, मूत्र, घाम अशांची निर्मिती होते. तेज तत्वामुळे निद्रा, मैथुन, क्षुधा म्हणजे भूक, तृषा, तहान किंवा आळस हे आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. वायू तत्वामुळे माणसाचं चलनवलन, आकुंचन, प्रसरण, विरोध हे सगळे त्याला निर्माण होतात. आकाश तत्वामुळे द्वेष, भय, क्रोध, लोभ हे त्या देहामध्ये येतात. आणि मेद, द्वेष, भय, क्रोध, लोभ, मेद हे या शरीरामध्ये निर्माण होतात. प्रत्येकाच्या शरीरामध्ये ही 5 तत्व आणि त्यांचे 25 प्रकार असतातच. 5 तत्वांपैकी प्रत्येकाचं संतुलन जर नीट असेल तर आपण निरोगी असतो. आणि एखादं जरी संतुलन बिघडलं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या शरीरातल्या तत्वांचं संतुलन बिघडलं तर आपल्याला विविध प्रकारचे आजार निर्माण होतात. सगळ्याच जणांना काही सगळेच आजार नसतात, विशिष्ट आजार त्यांना निर्माण होतात. आणि मग औषधोपचाराने आपण या 5 तत्वांपैकी कोणतं तत्व बिघडलं हे बघून त्यानुसार औषध आपण घेतो. या 5चे हे 5 गुणधर्म, त्यात पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय अशी अधिक 10 मिळून 35 होतात. या सगळ्यावर आपलं अतिशय प्रेम आहे
आणि त्यातूनच मग निर्माण होतं वेगळं असं प्रेमतत्व. आणि चांगला गुरु भेटल्याशिवाय हे 36वं तत्व म्हणजे प्रेमतत्व याचा उलगडा आपल्याला होत नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. एखादी व्यक्ती एकाच जागी बसते आणि दुसऱ्यांना सूचना करते, जा मला पाणी आणून दे, जा खायला काहीतरी आण. ही एकाच जागी बसलेली आहे. फळं घरात आणून ठेवली आहे, तिला कापून हवीत. धुवून पुसून कापून याच्या पुढ्यात दिलं की तो खाणार. अशा व्यक्ती ह्या पृथ्वी तत्वाच्या असतात. सतत राग राग करणारी माणसं ही अग्नी तत्व वाढलेली असतात. ज्यांना सतत झोप येते, अति तहान लागते, आळस येतो, यांचं तेज तत्व बिघडलेलं असतं असं आपण म्हणतो. पृथ्वी तत्व आपल्यातलं बिघडलं असता त्वचा, आपले केस आणि आपल्या अस्थी म्हणजे हाडं दुखणं वगैरे असे प्रकार निर्माण होतात. अनुसयेनं प्रश्न विचारला की मला पंचप्राण कळले, पण या पंचप्राणातल्या वायू तत्वाचे जे आणखी दशपवन आहेत ते कोणते? मग त्यांनी सांगितलं की आपल्या अंगामध्ये वायू तत्व बिघडलं तर आपण अधिक वेळ इकडे तिकडे जात नाही, फिरत नाही, आळसानं बसून राहतो आणि वायू तत्व आपलं बिघडतं. खरं तर शरीरामध्ये 5 वायूची तत्व आहेत. पहिलं आहे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. कोणताही नैवेद्य देवाला दाखवताना आपण या 5 तत्वांची नावं घेतो. याला पंचप्राण म्हटलं. मी परमेश्वरा तुझ्यासाठी हा नैवेद्य बनवला, अन्नाचा नैवेद्य. पंचप्राण सगळे गोळा करून बनवला आणि हा तुला मी अर्पण करतोय. या 5 तत्वांमध्ये नाग, कुर्म, कुक्कुट, देवदत्त आणि धनंजय असे आणखी 5 प्राण म्हणजेच दशपवन त्याला म्हटलं. मग दत्तगुरु अनुसूयेला म्हणतात की प्राण हा हृदयात असतो. आपल्या अन्नोदकामुळे शरीराचं तो पोषण करतो. व्यान हा अधिष्ठानी असतो, रस परिपोष करतो, म्हणजे बेंबीच्या इथे असतो. अपान हा गुदस्थळी असतो, मलिन द्रव्य शरीरातली बाहेर टाकतो. उदान हा कंठात असतो आणि फक्त मरण समयी तो प्रगट होतो. समान हा नाकात असतो आणि त्यानं साऱ्या शरीरातल्या नाड्या व्यापून टाकून समान वृत्तीनं शरीर ठेवण्याचं कार्य तो करत असतो. यापैकी आता पुढचे नाग हा आपल्या टाळूमध्ये असतो, नागपवन. कूर्म पवन हा डोळ्यामध्ये असतो. कुक्कुट पवन हा कानामध्ये आहे. देवदत्त हा मुखामध्ये आहे आणि धनंजय हा नाकामध्ये राहून कार्य करतो. मग पुढे ती विचारते की कार्य करतो ठीक आहे, पण हे कार्य म्हणजे नेमकं काय करतो? मग त्यांनी सांगितलं की देवदत्त या पवनामुळे आपल्याला जांभई येते. धनंजय या पवनामुळे शिंक येते. कूर्म यामुळे डोळ्यांची पापणी सतत लवत राहते.
डोळ्यांच्या पापण्या आपल्या नकळत सतत मिटत उघडत असतात आणि डोळ्यातलं तेज त्या जागृत ठेवतात. कुकट या पवनामुळे शब्दांचा नाद कळतो. शब्द बाहेर पडताना प्रत्येकाच्या बोलण्यातून एक विशिष्ट नाद असतो आणि एक दोन वाक्य जरी व्यक्ती बोलली तरी ही व्यक्ती बोलण्यावरून कोण आहे हे सुद्धा अनेक जण ओळखतात. नाग पवन हा टाळूवर असतो आणि तो विविध प्रकारचे गंध शोषून घेतो. या सगळ्या वायू तत्वांमुळे आपल्याला उचकी लागते, ठेकर येते, जांभई येते, शिंक येते, आपल्या आवाजाला एक विशिष्ट प्रकारची धार येते. ढेकर कोणी दिली तर ती तृप्तीची निदर्शक असते. आळस कोण देत असेल तर झोपेचं निदर्शक आहे. देवदत्त याच्यामुळे काही माणसं सतत दुःखी असतात. धनंजय हा पवन आपल्या अंगामध्ये वास करून असेल तर ती माणसं हसतमुख असतात. सतत हसून ती प्रत्येक गोष्ट साजरी करतात. आणि जितकं तुम्ही हसत राहाल, दुसऱ्यांना हसवत राहाल, मुद्दाम हास्य योग करू नका. आजकाल हास्य योगासाठी वेगवेगळे क्लास आहेत. पण तुम्ही अशा व्यक्ती बघितल्या असतील की त्या खळखळून असतात. दुसऱ्याला काही सांगत असताना स्वतः हसत असतात आणि दुसऱ्यांनाही हसवत असतात. त्यांच्यामध्ये धनंजय हा प्राण अधिक असतो असं आपल्याला दिसतं. काही माणसं सतत जांभया देत असतात. जांभया देणं हे काही चांगलं लक्षण नाही. आपल्याला असं वाटतं की समोरची व्यक्ती जांभई देतेय म्हणजे आपल्या बोलण्याकडे तिचं लक्ष नाहीये किंवा तिला आळस आलेला आहे. खरं तर शरीरात प्राणवायूचा पुरवठा कमी होत असतो, त्यांना अखंड जांभया येत असतात. 1 वर्षापूर्वी आपण कायम आपल्या शरीरात प्राणवायूचं प्रमाण किती आहे हे पुन्हा पुन्हा चेक करत होतो. याचं कारण असं आहे, जांभया ज्यांना खूप येतात, नुसताच आळस असतो असं नाही, प्रचंड निरुत्साह त्यांच्यामध्ये असतो. दत्तात्रेयांचं हे सगळं बोलणं अनुसया अगदी कान देऊन ऐकते. मग तिने विचारलं की आहार, मुखस्वाद, शस्त्र धारण या बाबतीत मला काय सांगायचं असेल तर तू मला सांग. आता दत्तगुरूंना आईला काय काय ऐकायला आवडतंय आणि ती किती प्रकारचे प्रश्न विचारते याबद्दल अतिशय आवड निर्माण झाली आणि आईची ऐकण्याची आवड लक्षात येताच तेही पुढच्या अध्यायामधून अतिशय खुलून खुलून तिला सगळं वर्णन सांगू लागले. ते म्हणाले, आई, पृथ्वीचा वर्ण, त्याचं वास्तव्य, पृथ्वीचा वर्ण आहे पीत म्हणजे पिवळा आणि त्याचं वास्तव्य आहे आपल्या मुखामध्ये म्हणजे जिव्हेवर. आहार सेवन म्हणजे स्वाद आहे. आपतत्वाचा वर्ण आहे पांढरा आणि तळघरी त्याचा निवास आहे. कामवासनेचा परिपोष झाल्यावर आपल्या वाणीवर नियंत्रण येतं. तेजाचा रंग लाल आहे. हृदय हे त्याचं स्थान आहे आणि त्यामुळे आपले डोळे सुद्धा सुंदर दिसतात.
जसे ज्याचे डोळे तसे त्या त्या चेहऱ्याला कसे दिसतात, तर सुंदर दिसतात. वायू हा नीलवर्णीय, त्याचं ठिकाण आहे फुफ्फुस, सुगंध आणि आकाशाचा वर्ण सावळा आहे. त्याचा कानामध्ये वावर आहे आणि त्याचा स्वाद कडवट आहे. मग कोणत्या गुरूंपासून ही पंचतत्व साकारली, ते तू मला सांग. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पाच तत्व आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे त्याचे विषय. हात, पाय, बाहू, गुदस्थ आणि उपस्थ ही त्याची निर्मिती. कान, डोळे, वाचा, नाक आणि जीभ हे त्याचे वाहक. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही पण त्यातून होणारी निर्मिती. मग तिने विचारलं की काय रे दत्तात्रेया, जे ब्रह्मांडात आहे ते पिंडामध्ये कसं काय आलं? ही शक्ती कुणाची? ते म्हणाले की ही शक्ती ब्रह्मदेवाची. अगदी मुंगीसारखा छोटा जीव असू दे किंवा हत्तीसारखा सामर्थ्यवान जीव असू दे, जे ब्रह्मांडात आहे तेच प्रत्येकाच्या पिंडामध्ये. इथे दत्तप्रबोध ग्रंथाचा 22वा अध्याय पूर्ण झाला. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 23व्या अध्यायाच्या सुरुवातीला अवधूताने कृतयुगात यदू राजा कसा शरण आला होता त्याची कथा सांगायला सुरुवात केली. आणि अवधूताने या यदू राजाचा उद्धार केला. त्याला प्रथम ब्रह्मांड ते पिंड या गोष्टी उलगडून दाखवल्या आणि त्यानंतर वीर सहस्रार्जुनाला उपदेश केला. सहस्रार्जुनानं मात्र आपल्या सामर्थ्यानं सगळ्यांना खूप त्रास दिला आणि चिंतेत पडलं. शेवटी अनेक देवांनी विष्णूंची आराधना केली आणि सहस्रार्जुनासाठी एका क्षत्रियाची निर्मिती करून त्याला शस्त्र सज्ज बनवलं. विष्णूंनी तपोधनात सर्वश्रेष्ठ तामसी पण कोपिष्ट अशा जमदग्नींच्या कुळामध्ये त्यांनी जन्म घेतला. जमदग्नी हे ऋषी आणि रेणुका ही त्यांची पत्नी. वैशाख शुद्ध तृतीयेला रोहिणी नक्षत्रावर बुधवार असताना सुकर्मा या योगावर छोट्या बाळाचा जन्म झाला. रेणुकेनं आपल्या 5व्या पुत्राला जन्म दिला आणि त्याचं नाव परशुराम असं ठेवलं. अनुसयेनं प्रश्न विचारला की या सुकर्मा योगावर त्याचा जन्म झाला म्हणून त्यानं आपल्या आयुष्यात चांगली कामं केली असा अर्थ घ्यायचा का? किती चाणाक्ष आहे बघा नसूया. तिने बरोबर प्रश्न विचारला. मग दत्तगुरु म्हणाले की ज्योतिष यामध्ये 5 अंग आहेत. नक्षत्र, योग, करण, दिवस कोणता आणि ती वेळ कोणती. तर या सगळ्याकडे बघून मग आपण बालक जन्मलेला जातक आहे त्याच्याबद्दल काही अनुमान काढतो.
तिथी, वार, योग, नक्षत्र आणि करण ही पंचांगाची 5 अंग. मग त्यामध्ये 27 प्रकारचे योग आहेत. प्रत्येक दिवशी वेगवेगळा योग असतो. शुभ, सिद्धी, आयुष्मान, वृद्धी आणि सुकर्मा या 5 योगांवर जर बालकाचा जन्म झाला तर त्याच्या हातून चांगलं काम घडत असतं. वैधृती, व्यतिपाद, गंडयोग, अतिगंडयोग, दग्धयोग, यमघंट योग अशा या 5 तत्वावर बालकाचा जन्म झाला तर तो शुभ मानला जात नाही, मग त्याची शांती केली जाते. व्याघात योगावर जन्म झाला तर बालकाला आयुष्यभर अपयश येत असतं. विष्कंभ योगावर जन्म होणाऱ्या माणसाला सतत कामामध्ये अडचणी येत असतात. शूल योगामध्ये जन्म झाल्यास काही ना काही शारीरिक शूल किंवा दुखणं जन्मताच त्यांनी घेऊन तो येतो. व्यतिपाद योगावर जन्म होणं चांगलं मानलं जात नाही. त्यामुळे वारंवार पडणं, जमीनदोस्त होणं अशा घटना घडतात. परीघ योगावर जन्म झाला असता काहीतरी अणकुचीदार शस्त्र त्या व्यक्तीला लागू शकतं. वैधृती योगावर जन्म झाला तर सबंध आयुष्य बारीक सारीक आजारपणात जातं. अतिगंड योगावर जन्म झाला असता गंडांतर किंवा काही अपघात त्याच्या जीवनामध्ये होत असतात. कोणत्या योगावर जन्म झाला हा मोठा प्रचंड अभ्यास आहे. त्यातला थोडासा भाग जो तुम्हाला समजेल आणि थोडं तुमची सुद्धा ऐकण्याची शक्ती वाढवील तो भाग तुम्हाला सांगितला. अक्षय तृतीयेच्या दिवशी वैशाख शुद्ध तृतीया आणि वार होता बुधवार, रोहिणी नक्षत्र होतं. सुकर्मा योगावर रेणुकेनं 5व्या मुलाला जन्म दिला. जमदग्नी ऋषी गंगा नदीच्या काठी राहत होते. रेणुका ही त्यांची पत्नी. ऋषी ज्ञान देत होते आणि तो आश्रम चालवत होते. जमदग्नींना इंद्रदेवानी एक कामधेनू भेट दिली होती त्यांचं काम बघून आणि प्रत्यक्ष नारायणाने त्यांना मी तुमच्या पोटी कधीतरी पुत्र म्हणून जन्म घेईन असं सांगितलं होतं. रेणुकेला पहिले 4 मुलगे झाले. रुमणवत, सुषेण, वसु आणि विश्वावसु. 5वा मुलगा झाला त्याचं नाव राम असं ठेवलं. हा विष्णूंचा अवतार होता. अक्षय तृतीयेला जन्मला. त्याचं नाव भार्गव किंवा भार्गव राम ठेवलं. जामदग्नी असं त्याला सगळी म्हणत असत कारण तो जमदग्नींचा मुलगा होता. अत्यंत तेजस्वी आणि हुशार होता. 5व्या वर्षी तो स्वावलंबी वागू लागला म्हणून त्याची मुंज केली. असं म्हटलंय की कोणताही बालक साधारणपणे 8व्या वर्षी स्वावलंबी होतो. म्हणजे काय तर आपल्याला भूक लागली सांगतो, हवं तेवढंच जेवू शकतो. डब्यामध्ये जेवण काढून ठेवलंय तर आपण घेऊन वाढून तो खाऊ शकतो. आपल्या हाताने आता तो थोडं थोडं लिहू शकतो. स्वतःची अंघोळ स्वतः करू शकतो, अंग पुसतो, सगळं करतो, कपडे घालतो. त्यावेळी मूल स्वावलंबी झालं असं आपण मानतो. अगदी एकुलता एक असला तरी आयानी मुलांना स्वावलंबी बनवण्याकडे आपली दृष्टी ठेवावी. मूल जितकं लवकर स्वावलंबी होईल तेवढं पुढे जाऊन
तो अनेक संकटांना मग तोंड देऊ शकतो. या मुलाची 5व्या वर्षीच मुंज केली आणि पुढे 12 वर्ष शिकला, म्हणजे 17व्या वर्षापर्यंत अभ्यास केला. कैलास पर्वतावर तपश्चर्या केली. त्यावेळी श्री गणेशाने त्याची तपश्चर्या बघून त्याला परशु भेट दिला आणि तो परशु खांद्यावर घेऊन हे सगळीकडे जात होते, म्हणून लोक त्यांना परशुराम म्हणू लागली. गंधमादन पर्वतावर त्यांनी शंकराची आराधना केली आणि शिवशंकरांकडून युद्धकला त्यांनी शिकली. शिवशंकरांनी त्यांना एक दिव्य असं धनुष्य दिलं आणि या धनुष्याला लागणारे काही भाते सुद्धा दिले आणि या धनुष्यातले बाण कधी संपणारे नाहीत अशी एक त्यांना दिव्य दृष्टी दिली. तुझा या पृथ्वीवर कोणी पराभव करू शकणार नाही जोपर्यंत तुझ्या हातात हे दिव्य धनुष्य आहे. असा आशीर्वाद घेऊन परशुराम परत आले आश्रमामध्ये. परशुरामांना मिळालेलं हे धनुष्य साधं सुधं नव्हतं, ते वैष्णव धनुष्य होतं आणि सतत ते त्यांच्या बरोबर होतं. त्यांच्या बाबत पुढे असं कथा सांगतात की त्यांची आई रेणुका ही रेणू राजाची मुलगी होती. तिचा जन्म झाला त्यावेळी सबंध प्रजेला हत्तीवरून साखर वाटली होती. मुलीचा जन्म झाल्यावर गावभर साखर वाटणारे तिचे वडील रेणू राजा हे पुराणातले पहिले पिता दिसतात. साधारणपणे आज सुद्धा मुलगी जन्मल्यानंतर 4-5 दिवस कोणी काही बोलत नाही, काही सांगत नाही. अगं काय झालं, मुलगी झाली. पण मुलगा झाला तर लगेच पेढे वाटण्याचा समारंभ होतो. पेढे खरं 12व्या दिवशी वाटावेत, लगेच वाटू नयेत. 3 दिवस आधी बातमी सांगू नये, 3 दिवसानंतर. कारण बाळाचं संरक्षण करणं हे आपलं पहिलं काम असतं. यासाठी 3 दिवसानंतर वार्ता सगळ्यांना कळवली जाते. त्यात मुलगा असेल तर लगेच कळवली जाते, मुलगी असेल तर जरा थांबून कळवली जाते. या कथेमधले विशेष आहे की मुलगी झाल्यावर हत्तीवरून साखर वाटली आणि पुढे जाऊन ही रेणुका घोड्यावर बसायला शिकली, तलवार चालवत होती, युद्धनीती तिला अवगत होती आणि पराक्रमी होती. तिने आपणहून जमदग्नी ऋषींना स्वीकारलं होतं. 5 मुलांना जन्म दिल्यावर ती म्हणाली होती की जी स्त्री 5 मुलांना जन्म देईल त्यावेळी त्यातला एखादा पराक्रमी निपचेल, यावर तुम्ही विश्वास ठेवा. आज स्थिती अशी आहे की एकच मुलाला जन्म देणार आणि त्याच मुलानं सगळ्या विद्या कलांमध्ये प्रवीण व्हावं म्हणून आया अट्टहास करत असतात. एक मुलाला जन्म देऊन तो पराक्रमी निपजेलच, ही आशा या गोष्टीवरून स्त्रियांनी सोडायला हवी. ही रेणुका माता नदीवर स्नानासाठी गेली होती आणि चित्ररथ नावाचा एक गंधर्व आपल्या सगळ्या स्त्रियांसह या नदीत अंघोळीसाठी आलेले आहेत. रेणुका मातेनं हे दृश्य पाहिलं, थोडी थांबली. तिच्या डोळ्यांमध्ये अतिशय कौतुक दिसलं आणि क्षणभर तिला असं वाटलं, नदी इतकी जवळ आहे
तर आपण सुद्धा आपल्या पती बरोबर कधीतरी स्नानासाठी या नदीवर यायला हवं. हा क्षणिक विचार तिच्या मनात आला. हा सगळा मनातला मोह तिने आवरला. कारण तिने मनात ओळखलेलं आहे की जमदग्नी ऋषींसारख्या माणसाला आपण नवरा म्हणून पसंत केल्यावर नदीत आपण अंघोळीला येऊ वगैरे असल्या स्वप्नामध्ये रमण्यात काही अर्थ नाही. धुतलेले कपडे आणि घागर घेऊन ती आश्रमात परत आली. तर जमदग्नी अतिशय संतापलेले होते. ते म्हणाले, रोजच्या पेक्षा तुला यायला उशीर का झाला? मी अंतर्ज्ञानानं सगळं ओळखलेलं आहे की तुझ्या मनात काय विचार आला. मला असं वाटतं की इतका वाईट विचार ऋषी पत्नीच्या मनात आला म्हणून तू आश्रमाच्या बाहेर निघून जा. तिनं खूप क्षमा याचना केली पण उपयोग झाला नाही. जमदग्नीनी आपल्या मोठ्या मुलाला हाक मारली, रुमणवत इकडे ये. हातात तलवार घे आणि आईचं मस्तक उडवून टाक. मोठा मुलगा ऋणांवत म्हणाला की या आई हे श्रेष्ठ तीर्थ आहे, मी तिला मारणार नाही. तर जमदग्नीनी त्याला जमिनीवर आडवं केलं. दुसऱ्या मुलाला हाक मारली, सुषेण आईचा वध कर. तो म्हणला नाही, माता पित्याहून श्रेष्ठ असते. जमदग्नीनी या दुसऱ्या मुलावर सुद्धा वार केला. आता सुषेण पुढे आला. त्यांनी आधीच सांगितलं की मी आईचा वध मी करू शकत नाही. तो खाली पडला. विश्ववसू आला. तो म्हणाला, देव सुद्धा मातेची आराधना करतात तर मी तिला कसं मारू? तोही निश्चित खाली पडला. मग त्याने रामाला हाक मारली. राम पुढे आला. त्यांनी हातात तलवार घेतली आणि आईचा वध केला. जमदग्नी अतिशय खुश झाले. वडिलांचं म्हणणं जो मुलगा तंतोतंत ऐकतो तो मुलगा वडिलांना आवडत असतो. वडिलांनी त्याला वर दिला की तुला आता काय मागायचं ते माग. हा छोटा राम अतिशय चलाख आहे. त्यानं वडिलांकडे वर मागितला की माझ्या बंधूंसह माझ्या मातेला जीवनदान मिळावं, हा वर मी तुमच्याकडे मागतो. जमदग्नींना तोपर्यंत आपली चूक कळली होती. त्यांचा राग निवळला होता आणि आश्रमातले व्यवहार या परशुरामामुळे सुरळीत चालू झाले होते. मगाशी मी उल्लेख केला की सहस्रार्जुनाशी लढाई या रामानं केली. नर्मदा नदीच्या पलीकडे सहस्रार्जुन नावाचा राजा राहत होता. खरं म्हणाल तर तो रेणुकेच्या चुलत बहिणीचाच नवरा होता. आणि हा सहस्रार्जुन आपल्या 1000 सेवकांनिशी शिकार करण्यासाठी फिरत असताना जमदग्नींच्या आश्रमामध्ये आला. आणि जमदग्नींनी असं म्हटलं की राजा सहस्रार्जुन, तुम्ही सगळ्यांनी नदीमध्ये स्नान करून पुन्हा आश्रमामध्ये या. इथे सगळ्यांनी जेवण घ्या आणि मग पुढच्या वाटचालीकडे निघा. सहज सगळं जेवण झाली. सहस्रार्जुनाच्या मनामध्ये विचार आला की एका झोपडीत राहणारा हा आश्रमवासी ऋषी यांनी 1000 माणसांना व्यवस्थित जेवायला घातलं. ही किमया हा माणूस कसा काय करू शकला? आणि हा विचार त्यांच्या मनामध्ये घोळत असतानाच जमदग्नींनी त्यांना आश्रम दाखवला. आश्रम दाखवत दाखवत ते गोशाळेमध्ये त्यांना घेऊन गेले
आणि या गोशाळेत उभी असलेली कामधेनू जमदग्नींनी सहस्रार्जुनाला दाखवली. अनेकांना आपलं घर, आपल्याकडे काय काय आहे हे सगळं दाखवण्याचा प्रचंड सोस असतो. तुम्ही बघाल लग्न कार्याला जाताना जितके काही दागिने असतील, आपल्याला बरे दिसत असू दे नसू दे, एकावर एक घालून बायका जायला निघतात. कारण त्यांना या गोष्टी दाखवून द्यायच्या असतात की आमच्याकडे काय काय आहे. याला कोणी मना करत नाही. जमदग्नींनी सुद्धा कामधेनूला दाखवल्यावर ते असं म्हणाले की तुम्ही 1000 काय कितीही माणसं जरी आला असतात तरी सकाळीच हे कळवल्यावर या कामधेनूकडे आम्ही एकदाच सगळं काही मागू शकतो आणि ती आमच्या इच्छा पूर्ण करते. तुम्ही येणार हे कळवलं, आम्ही 1000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था करून ठेवली, ती या गायीमुळेच. मग तिथून निघताना सहस्रार्जुनाच्या मनात हा विषय राहिलाच की या माणसाकडचं बाकी काही नको, गोठ्यातली तेवढी कामधेनू कधीतरी खेचून न्यायचीच. आणि एक दिवशी राम घरात नसताना आश्रमातल्या या कामधेनूला खेचत खेचत त्यांनी आश्रमाच्या बाहेर आणलं. पण कामधेनूनं असा काही गुंगारा दिला की ती पुन्हा गोठ्यात जाऊन उभी राहिली. असं त्यांनी 3 वेळा केलं. तिसऱ्या वेळी जमदग्नी ऋषींवर अक्षरशः 21 वार करून त्यांना मारून टाकलं. आणि रेणुका मातेला दुःखात टाकून सहस्रार्जुनानं कामधेनू ओढत नेली. राम परत आला आणि त्यानं सुद्धा प्रतिज्ञा केली की माझ्या देवतुल्य मात्या पित्यांना वार करून ज्यानं मारून टाकलंय त्या जमदग्नींसाठी मी अशी प्रतिज्ञा करतो की मी सुद्धा परशुराम आहे, नुसता राम नाहीये. मी या परशुनं सहस्रार्जुनाला मारून टाकीन. क्षत्रियांवर 21 वेळा त्यांनी संहार केला. सहस्रार्जुनाला मारून आपल्या पित्यावर अंत्यसंस्कार त्यांना करायचे होते. माता रेणुका सती जायला सिद्ध झाली होती. तेवढ्यातच या सहस्रार्जुनानं आपल्या दत्तगुरूंकडे एक मागणं केलं. आणि दत्तगुरु असं म्हणाले, अरे परशुराम हा शिवशंकरांचा भक्त आहे. युद्धभूमीवर तुमचं हे युद्ध झालेलं नाही, हे तुमचं आपापसातलं घरगुती युद्ध आहे. आणि तुझ्यावरच्या गुरुकृपेमुळे सहस्रार्जुना तू ती गाय खेचून आणू शकलायस. तू काही पराक्रमानं ती आणलेली नाहीस, वैभवानं ती मिळवलेली नाहीस, बलाढ्य राजा म्हणून तुला ती कोणी दिलेली नाही. आणि त्यामुळे तिचा उपयोग तुला काही होणार नाही. दत्तगुरूंनी सहस्रार्जुन या आपल्या शिष्याला असं म्हटलं की आता हे युद्ध थांबव. परशुराम सगळ्या क्षत्रियांना मारून टाकील. जसे ब्राह्मण वैश्य शूद्र समाजामध्ये हवेत तसेच क्षत्रिय सुद्धा आपल्याला हवेत. सहस्रार्जुनानं शिवशंकराला दंडवत घातला आणि असं म्हटलं की एक क्षत्रिय म्हणून, एक राजा म्हणून
मी माझा अवतार संपवतो आणि याच्या पुढे मी भजन कीर्तनामध्ये मग्न राहतो. दत्तगुरूंनी त्यांना असं म्हटलं की आता तू सगळी शस्त्र खाली ठेव आणि फक्त गुरु सेवा स्वीकार. ही वाद भांडण युद्ध घरगुती हेवे दावे हे नकोत. विष्णू अवतारामध्ये तुझा अपमान झाला, पुढे राम अवतार यायचाय. पृथ्वीवरचे क्षत्रिय असं निपात करून आपल्याला चालणार नाही. क्षत्रिय हवेच, सगळे ब्राह्मण असून चालत नाहीत. एखाद्या राज्याच्या कार्यकारिणीवर 18 मंत्री घ्यायचे झाले तर त्यातले फक्त 2 ब्राह्मण असावेत, कारण ते 2 ब्राह्मण बाकीच्या 16 जणांना सगळी विद्या द्यायला पुरेसे असतात. आणि बाकीचे क्षत्रिय वैश्य शूद्र याच्यामधले सुद्धा असावेत. अशा प्रकारे त्या दोघांचं युद्ध तिथे थांबलं. मग सहस्रार्जुन यांनी दत्तगुरूंचा धावा करून सगळी शस्त्र खाली ठेवली. परशुराम आश्रमामध्ये आले. जमद अग्नींना पुढे अग्नी दिला आणि माता रेणुका समंत पंचक तीर्थावर सती गेली. कुरुक्षेत्री परशुरामानी पित्याचं श्राद्ध केलं आणि जमद अग्नींनी सुद्धा मुलाला एकदा दर्शन दिलं. क्षत्रिय संहार तू थांबव म्हणाले. सज्जनांवर ब्राह्मणांवर संकट येतील, त्यासाठी तू शस्त्र त्यावेळी हाती घे अशी प्रतिज्ञा कर म्हणाले. माता रेणुका सती गेली. परशुराम पुन्हा आश्रमाकडे यायला निघाले. ते परत येत असताना आई आपल्याला हाक मारते की काय असं त्यांना भास झाला आणि ती राम राम अशा हाका मारते असं वाटून त्यांनी पाठी बघितलं तर रेणुका मातेचा फक्त चेहरा त्यांना दिसला आणि त्याच रूपामध्ये ही देवी दर्शन घेत देत माहूर, नांदेड जिल्हा माहूरला उभी आहे. परशुरामांची ही आई, परशुरामानं पराक्रम केला, आई सुद्धा अशीच पराक्रमी आहे. परशुरामांनी नंतर अनेक तीर्थयात्रा केला, विश्वजित यज्ञ केला आणि या यज्ञामध्ये कश्यप ऋषींना सगळी आपली जमीन संपत्ती तो आश्रम सगळं दान केलं. परशु फक्त हातामध्ये धरून संचार करत ते निघाले. काही वर्षांनी एकदा समुद्राला खूप भरती आली आणि ब्राह्मण लोकांनी परशुरामाचा धावा केला. त्यावेळी परशुरामांनी सागराच्या दिशेनं एक बाण मारला. तिथपर्यंत समुद्र कोरडा झाला आणि चढलेलं पाणी पाठी पाठी गेलं. पृथ्वी कंप पाहू लागली. सागर शरण आला. परशुरामांनी सांगितलं की माझा धनुष्यबाण जिथे पडलाय तिथपर्यंत समुद्रा तू पुढे यायचं नाहीयेस, त्याच्या पाठी राहायचं. समुद्र रेखा ओलांडावी असं ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे की तुम्ही कितीही पट्टीचे पोहणारे असलात तरी मनात आलं म्हणून समुद्र रेषा ओलांडून तुम्ही उगीच आत जाऊ नका. समुद्र तुम्हाला कवेत घ्यायची शक्यता आहे. समुद्र किनारी अशा घटना घडत असलेल्या आपण बघतो. कोकणच्या या भूमीमध्ये, हा सगळा भाग म्हणजे कोकण, कोकणच्या या भूमीमध्ये कष्टानं लोक राहू लागले. त्यांनी घरदार बांधली, शेती करू लागले आणि परशुराम महेंद्र पर्वतावर निघून गेले. महेंद्र पर्वतावर जात असताना परशुरामांना ब्राह्मणांची आठवण झाली.
त्यांनी कधी क्षत्रियांना शिकवलं नाही, केवळ ब्राह्मणांना शिकवलं. पण महाभारतातला कर्ण त्यांच्याकडे खोटं बोलून विद्या शिकला. त्यावेळी ज्यावेळी अलर्क नावाच्या किड्यानं मांडी पोखरली, तरी कर्णानं हू का चू केलं नाही आणि गुरुनं आपल्या शांतपणे झोप लागावी म्हणून मांडी हलवली नाही. त्यावेळी परशुरामांच्या मनात विचार आला की यांनी तर सांगितलं मी ब्राह्मण पुत्र आहे, पण ब्राह्मण माणसाजवळ एवढी सहनशक्ती कशी? मग ते समजले की हा माणूस क्षत्रिय असावा. खोटं बोलल्याबद्दल परशुरामांनी कर्णाला म्हटलं की जी विद्या मी तुला शिकवली आहे, त्या विद्येची आठवण तुला आयत्या वेळी होणार नाही. परशुरामांकडे असलेलं ते शिवधनुष्य म्हणजे जनक राजांच्या वाड्याच्या बाहेर असलेलं ते शिवधनुष्य होतं. परशुराम आणि श्रीराम यांची भेट झाली. त्यावेळी वीर परशुरामाने प्रभू रामचंद्रांना हे धनुष्य भेट दिलं होतं. पुढे कोकणातल्या लोकांना एकदा असं वाटलं की आपण स्मरण केलं की परशुराम धावत येतात. संकट नसताना सुद्धा त्या लोकांनी एकदा परशुरामाचा धावा केला आणि परशुराम सगळ्यांपुढे येऊन उभे राहिले. कोणतं संकट आहे? नाही, संकट काही नाहीये, फक्त तुम्ही येता की नाही ही तुमची परीक्षा बघितली एवढंच. परशुरामांना अतिशय राग आला, कारण ते शेवटी जमदग्नींचा मुलगा आहे. त्यांनी कोकणातल्या ब्राह्मणांना म्हणे शाप देऊन ठेवला की या जमिनीमध्ये तुम्ही कितीही कष्ट केलेत तरी 100% पीक कधीच येणार नाही, आणि जगण्यासाठी तुम्ही कितीही कष्ट केलेत, माझा धावा केलात, तरी आता प्रत्यक्ष मी कधीच येणार नाही. शेवटी या लोकांनी क्षमा मागितली आणि परशुराम हातात परशु घेऊन पाय आपटत लोकांच्या कल्याणासाठी आत्मचिंतन करत, पण चिपळूण जवळ परशुराम या क्षेत्री लोटे परशुराम येथे त्यांनी आपली प्रतिमा प्रगट केली आणि ते आपल्या कामासाठी पुढे निघून गेले. आज सुद्धा आपल्याला असं दिसतं की कोणताही कोकणातला माणूस या वर्षी तांदूळाचं पीक किती, ती म्हणतात मुळीच नाही, नको त्यावेळी पाऊस पडला आणि आता तांदूळ नाही. या वर्षी आंबा किती, या वर्षी आंबे 20% सुद्धा नाही. सगळा मोहरच जळून गेलाय. कधी खरं ते सांगत नाही. आता पिकं येत असल्याशिवाय का माणसं जगत असतील? हे पीक नाही दुसरं पीक, इथे पाऊस कमी पडला तर दुसऱ्या ठिकाणी पडतो. काही ना काही सोय होत असते. पण तुमची सुद्धा जर पाहुणे मंडळी कोकण या प्रांती असतील तर तुम्हाला हा अनुभव आला असेल. आंबे यावर्षी 80% आहेत असं म्हटलं म्हणून काही आम्ही तिकीट काढून लगेच आंबे खायला जात नाही आहोत. तांदूळाचं पीक कसं चांगलं आहे म्हटलं म्हणून काही आम्ही तांदूळ तिथे मागत नाही आहोत. पण एक सांगण्याचा रिवाज त्यांचा पडला. हे सांगत असताना दत्त प्रबोध या ग्रंथाचा 23वा अध्याय इथे पूर्ण झाला. आजचे अध्याय थोडे मोठे असल्यामुळे, पण यातल्या गोष्टी अतिशय रंजक असल्यामुळे हे अध्याय पूर्ण सांगावेत अशी माझी सुद्धा इच्छा झाली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते.
श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त अंबा माता की जय। श्री लक्ष्मी केशवाय नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। इथे आपण थांबतो. आता दत्तांची आरती होईल आणि मग प्रसाद ग्रहण करून आपण हे सेशन संपवू. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणजुणती नुपुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सुंड वक्र तृंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनि जन योगी समाधि ने जाना जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओ वाळी तारली भव चिंता जय देव जय देव सौभाग्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्याची कैसी कळे नाही माता पराही परतली तेथे कैसा आहे तो जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी तारली भवचिंता जय देव जय देव दत्त येऊनी उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी तारली भवचिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली गोळवण हे का जनार्दनी श्री दत्त जण जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी तारली भवचिंता जय देव जय देव धूप दीप झाला आता कर्पूरारती देवा कर्पूरारती हृदय सिंहासनी बैसले द्वारकापती द्वारकापती बसले रुक्मिणीपती बसले रुक्मिणीपती धूप दीप झाला आता कर्पूरारती कर्पूरवडी सममानस माझे निर्मळ राहू दे देव निर्मळ राहू दे कर्पूरवडी समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे पापुराची लावली ज्योती भावे ओवाळी देवा भावे ओवाळी धूप दीप झाला आता कर्पूरारती भाव कळे देव कळे नाना कळे काही देवा
ना कळे काही, शब्द फुलांची गुंफुनी माला वाचो काही. मुखी नाम नेत्री धाम पाहिन तव मूर्ती देव, पाहिन तव मूर्ती. धूप दीप झाला आता कर्पूरारती, कलिंग टांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगनानंद पूजिन भावे वाळीन म्हणेन मा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या दृढं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा सेंद्रिये वा विद्यात्मना मा प्रकृती करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे. श्री गुरुदेव दत्त. श्री कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.